नमस्कार पालकांनो आणि माझ्या मुलांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण सहभागातून शिस्त कशी लावायची ह्याविषयी माहिती घेतली. तुम्ही तुमचा आणि पाल्याचा सहभाग वाढवला असेल याविषयी मला अगदी खात्री आहे आणि त्या पद्धतीने प्रयत्नही सुरू केले असतील. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे मुलांची अभ्यासाची भीती घालवूया आणि गोडी वाढवूया. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत आणि सगळ्या घरांमध्ये अभ्यास कर रे हा सूर ऐकायला मिळतो. आणि मुलांच्या मनात ह्या काळामध्ये नक्की काय विचार असतील किंवा काय प्रश्न येत असतील हे आपल्याला मुलांच्या जागेवर जाऊन विचार करणे आणि ते समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी आपण आता सुरुवात करूयात. वर्ग शिक्षक काही वेळेला आपल्या मुलांना खूप महत्वाच्या गोष्टी घरी अभ्यासासाठी देत असतात. तर पालक म्हणून आपली एक छोटी जबाबदारी आहे की रोज मुलांच्या वह्या चेक करणे, त्याच्यानंतर काय त्यांना अभ्यास दिला आहे ते चेक करणे, शिक्षक वर्गात काय शिकवत आहेत हे सुद्धा बघणे, त्यानंतर मुलांना अभ्यासासाठी तुमची काय मदत आहे हे त्यांना प्रेमाने विचारणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. पालकांनो, आपण अजून एक गोष्ट लक्षात घेऊयात. हा एक वर्तुळ आहे. पालक, मूल, शिक्षक, शाळा ह्या चौघांचाही मुलांच्या अभ्यासामध्ये जर सहभाग असेल तर मुलांची गोडी ही पटकन वाढू शकेल आणि अभ्यासाची भीती सुद्धा कमी होऊ शकेल. उदाहरणार्थ, जर मुलांना वाचायला लिहायला अडचण येत असेल तर मुलांना वेगवेगळी स्टोरी बुक्स किंवा न्यूजपेपर ह्याचा तुम्ही समावेश करू शकता किंवा त्यांना सोबत घेऊन बसा. चुकलं तरी चालेल पण तू प्रयत्न कर असा विश्वास मुलांना द्या आणि त्यांना रोज वाचायला घेऊन बसा. ह्याने होईल काय तर मुलांची अक्षर ओळख होईल आणि त्यांना वाचन सोपे जाईल आणि मग अभ्यासामध्ये हळूहळू गोडी तयार व्हायला सुरुवात होईल. पालकांनो, मी अगदी समजू शकते की तुमच्या दैनंदिन जीवनातून तुम्हाला काही वेळेला मुलांसाठी वेळ नाही मिळत, पण रोजचा अर्धा तास मुलांना दिला पाहिजे. त्यांच्या अभ्यासासाठी तो फार महत्वाचा आहे. तर तू कर ह्या वाक्यावरून आपण करूया का ह्या कृतीवर जर आपण आलो तर मुलांची अभ्यासातली गोडी ही वाढू शकेल आणि त्यांची भीती सुद्धा कमी होऊ शकेल. चला तर मग मुलांची भीती घालूया आणि अभ्यासातली गोडी मिळवून वाढूयात. पुढच्या विषयाला घेऊन परत भेटूयात पुढच्या शनिवारी. थँक्यू. धन्यवाद.